एकदा लोकसभेचा अध्यक्ष निवडला की मोदी, शहा, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पक्ष फोडतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय भाकितं वर्तवण्यासाठी रोज पत्रकार परिषद घेणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज नवा दावा केलाय. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जोडी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील, असा दावा राऊतांनी केलाय. चंद्राबाबू नायडू लोकसभा यांनी अध्यक्षपदाची मागणी केल्याचं कानावर आल्याचं राऊत आवर्जून म्हणाले. लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं. चंद्राबाबू नायडूंना लोकसभा अध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा विचार करू. चंद्राबाबू नायडू यांचं नाव मी ऐकत आहे. ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्षपद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देसम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि नितीश कुमारचा पक्ष फोडून त्याची चिरफाड केल्याशिवाय राहणार नाहीत, असं राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाची ती परंपराच आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे. लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे. चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतोय. ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते त्या पदावर, त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचे जाहीर करण्यात आले. विधिमंडळात पक्ष फुटू शकतो. विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी, अत्यंत बनावट पद्धतीनं, म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं, शिंदेची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. या सगळ्या गोष्टी, राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट, बरं का, ही भाजपची परंपरा आहे. त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, मोदींचं नाही, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतो. आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना. चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.